माझ्यासोबत श्री प्रवीण जाधव सर आहेत. योगायोगाने आमची आता सकाळी सकाळी भेट झाली. मी सहज त्यांचा एक रिव्ह्यू घ्यावा म्हणून विचारलं की एलआयसी बद्दल तुमचं मत काय, तुमच्या एलआयसी मध्ये पॉलिसी आहेत काय. तर ते म्हणाले हो माझी आहे पॉलिसी. आणि माझ्यासोबत एक असा प्रसंग घडला मी सांगतो तुम्हाला. तर काय म्हणतात त्यांच्याच तोंडून ऐकूया आपण. सांगा सर प्लीज. एलआयसी ही एक गव्हर्नमेंट पॉलिसी आहे आणि एलआयसी खूप मोठा आधार आहे. पण बऱ्याचशा लोकांना अनेक शंका आहेत. मी एक ड्रायव्हर म्हणून अनुभव म्हणून सांगतो. मी एक चालक आहे. चालकाला माहित नसतं आज सकाळी मी बाहेर निघालो तर घरी जाईल की नाही जाईल. बरोबर. असाच प्रसंग सांगण्याचे अवधान म्हणजे माझा एक भाचा आहे. त्याची पॉलिसी एलआयसीची एक एजंटने उतरवली होती एक चांगल्या कृतज्ञतेतून. आणि तो एक ड्रायव्हर रुग्णवाहिका चालक होता. आणि तो रुग्णवाहिका चालवत असताना त्याचा अपघात झाला आणि त्या अपघातातनं त्याला एक खूप मोठी इव्हन त्याने 2च हप्ते तेही स्वतः न भरता एलआयसी एजंटने पहिला हप्ता एक प्रोत्साहन म्हणून भरला होता आणि दुसरा तो देणार होता. या अनुषंगाने तोही हप्ता एलआयसी एजंटनेच भरलेला होता. हे भरल्यामुळं आणि त्याचा अचानक झालेल्या अपघातामुळं त्याच्या कुटुंबाला खूप मोठी मदत झाली. प्लस कार इन्शुरन्सचे पैसे भेटले. त्यामुळं इन्शुरन्स पॉलिसी ही किती महत्वाची आहे. किती लाखाची पॉलिसी होती ती? त्यावेळेस एक साधारण मला आता लाखात सांगता येणार नाही पण त्याला एक 9 लाख रुपये एलआयसीचे माझ्या समोर मिळाले. 2च महिन्याचे हप्ते भरले होते. दोनच हप्ते. वा. आणि तेही प्रत्यक्ष त्याने भरले नव्हते. पहिला हप्ता एलआयसी एजंटने त्याला प्रोत्साहन म्हणून भरलेला होता की एलआयसीचं महत्व काय आणि एलआयसीचे फायदे काय आहे बरोबर हे सांगण्यासाठी. आणि दुसरा हप्ता तो त्यांना देणार होता म्हणून तोही भरला त्यांनी. त्याच व्यक्तीने एलआयसी एजंटने भरलेला आहे. बरं. प्रत्यक्ष त्याचा एकही रुपया नव्हता. बरोबर. तरी पण त्याला झालेली ही मोठी मदत त्या कुटुंबाला खूप मोलाची आहे. बरोबर. त्यामुळे एलआयसी ही काळाची गरज आहे वा असं मला खूपच छान अनुभव. वाटतं. आणि हे माझं मत आहे. आणि असंच प्रत्येकाने आपल्याला आधार म्हणून एलआयसी उतरवणं गरजेचं आहे. हे माझं मत. मनापासून धन्यवाद. थँक्यू. खूप छान अनुभव सांगितला तुमचा. सगळ्यांना याची मदत होईल नक्कीच. ओके. थँक्यू.